स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या आर.पी. मराठी स्टोरीज या चॅनलमध्ये. तर कथेचा हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की ऐका. मी पुन्हा लग्न करेपर्यंत दर महिन्याचा खर्च, गाडी, मी विकलेलं घर आणि लग्नात मिळालेले दागिने सगळं मला मिळालं होतं. वैदेही शांतपणे विराजला म्हणाली. पण त्यावेळी मी इतक्या मोठ्या धक्क्यात होते की काही विचारच केला नाही. फक्त सही केली आणि सगळं संपलं. विराज मेहता शांतपणे स्वयंपाक करत होता, पण त्याच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसत होता. सिद्धार्थ कुलकर्णी तुझ्या प्रेमाच्या लायकीचाच नव्हता, तो गंभीर आवाजात म्हणाला. त्याने तुला फक्त दुखावलं नाही, तर तुझा विश्वासही तोडला. आणि अजूनही त्याला वाटतं तू त्याला सहज माफ करशील. वैदेहीने हलका उसासा घेतला. आज माझे सुमनजींशी बोलणं झालं. त्यांनी ईशाबद्दल काही गोष्टी सांगितल्या की लहानपणापासूनच तिचं वागणं विचित्र होतं. एकदा तर तिने मला इतकी दुखापत केली होती की मला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं होतं. माझ्या बाबांनी मला आणि अमोलला काही काळ पुण्यात आजोळीकडे घेऊन गेले होते. विराज तिच्याकडे वळून काळजीने म्हणाला. तू तिच्यापासून सुरक्षित आहेस ना? वैदेही हलकसं असली. ती नेहमी माझ्याकडचं सगळं हिसकावून घ्यायची, पण एक गोष्ट ती कधीच घेऊ शकणार नाही. कोणती? विराजने विचारलं. तुम्ही. वैदेहीच्या ओठांवर हसू उमटलं. विराजही हसला. मी वचन देतो, जगात आपण दोघंच उरलो तरी मी ईशाकडे वळूनही पाहणार नाही. मी फक्त तुझाच आहे. हे ऐकताच वैदेहीच्या डोळ्यात पाणी आलं. ती पुढे झुकली आणि त्याच्या गालावर हलकसं चुंबन घेत म्हणाली, आणि मीही फक्त तुमचीच आहे. त्या रात्री दोघं एकत्र जेवायला बसले. विराजच्या घरच्या शेफने बनवलेला चॉकलेट केक खाताना वैदेहीच्या चेहऱ्यावर खूप दिवसांनी खरं हास्य उमटलं. ती केकचा घास घेताच डोळे मिटून म्हणाली, इतका स्वादिष्ट केक मी आयुष्यात कधी खाल्ला नाही. विराज मिश्किलपणे हसत म्हणाला, असं हळूच आनंदाने आवाज काढत राहिलीस ना, तर केक विसरून मी तुझ्याकडेच लक्ष देईन. वैदेही नकळत लाजली आणि अनेक दिवसांनी तिच्या मनात शांततेची एक गोड भावना उमलली. हे खूप मजेशीर आहे, वैदेही असत म्हणाली आणि चॉकलेट लागलेले ओठ हाताने झाकले. इतक्या छान केकसोबत असं बोलणं म्हणजे पापच वाटतंय. विराज हलकसं हसला. पापाची गोष्ट निघालीच आहे तर मला तुझ्याकडून एक काम हवंय. वैदेहीने चमचा खाली ठेवला. म्हणजे हा केक मला मऊ करण्यासाठी बनवला आहे? नाही. तो तिच्या जवळ झुकत तिच्या नाकावर हलकं चुंबन घेत म्हणाला, मला तुझा हा चट्टी अंदाज आवडतो. थोडा गंभीर होत तो म्हणाला, मला श्रीलंकेला कामासाठी जावं लागणार आहे. मी नसताना तू इथेच राहावी असं मला वाटतं. वैदेही थोडी अस्वस्थ झाली. तुम्ही नसाल तर मी इथे कशी राहू? माझं स्वतःचं घर आहे ना. विराजने शांतपणे तिच्याकडे पाहिलं. तेच घर जिथे सिद्धार्थ कधीही येऊ शकतो. मला खात्री हवी की तू सुरक्षित आहेस. किती दिवसांसाठी जाणार आहात? तिने विचारलं. 3 रात्री. आणि परत आलो की आपण पुण्यात होणाऱ्या एका मोठ्या रिअल इस्टेट अवॉर्ड फंक्शनला जाऊ. मला तुझी माझ्यासोबत हवी आहे. वैदेही क्षणभर शांत झाली. मी अशा कार्यक्रमात खूप वर्षांत गेले नाही. एकदा सिद्धार्थसोबत गेले होते. तिथे कुणीतरी माझ्याशी बोललं म्हणून त्याने उलट मला दोष दिला. त्यानंतर मला कधीच अशा ठिकाणी जायची परवानगी नव्हती. विराजचा चेहरा गंभीर झाला. तू काही चुकीचं केलं नव्हतंस आणि माझ्यासोबत असताना तुला कधीच कमीपणा वाटणार नाही. मला फक्त तू माझ्या बाजूला हवी आहेस. ती हलकसं हसली. पण माझ्याकडे इव्हिनिंग ड्रेसही नाही. त्याची काळजी नको. विराज मिश्किलपणे म्हणाला. ड्रेस मी निवडणार. वैदेहीने असत मान हलवली. नंतर असं म्हणू नका की मी फिट बसत नाही तुमच्या मोठ्या लोकांच्या दुनियेत. विराज तिच्या डोळ्यात पाहत हळू आवाजात म्हणाला, तू कुठेही गेलीस तरी उठून दिसशील, कारण तू वेगळी नाहीस, तू चमकतेस. त्याच्या शब्दांनी वैदेही काही क्षण शांत झाली. मग हसत म्हणाली, असं बोलत राहिलात ना तर इथून जाणं माझ्यासाठी कठीण होईल. विराजने तिच्यासाठी पाहत अलगद म्हटलं, मग जाऊच नकोस. विराजचं मग इथेच राहा. हे ऐकताच वैदेहीचा घास अडकला. तिने पटकन पाण्याचा घोट घेत स्वतःला सावरलं. म्हणजे माझं सगळं सामान इथे आणू? तिने गोंधळून विचारलं. विराज तिच्याकडे प्रेमाने पाहत म्हणाला, हो. मला नाही वाटत तू माझ्यापासून दूर जावंस. आपल्याला एकमेकांना ओळखून फार वेळ झाला नसेल, पण मला सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना तू माझ्या जवळ हवी आहेस. वैदेहीचं हृदय जोरात धडधडू लागलं. तो पुढे म्हणाला, आणि जर हे नातं कधीच संपलं नाही तर? जर ही आपल्या कायमच्या सुरुवातीची सुरुवात असेल तर? क्षणभर वैदेही निशब्द झाली. विराजने तिच्या कपाळावर हलकं चुंबन घेत सांगितलं, या आठवड्यात माझी सिक्युरिटी टीम तुझ्या फ्लॅटची तपासणी करेल. सिद्धार्थ किंवा शेखरने तिथे काही चुकीचं केलं नाही ना हे पाहतील. त्यानंतरही तुला तिथे राहायचं असेल तर मी तुझ्या सुरक्षिततेची पूर्ण व्यवस्था करेन. पण तोपर्यंत माझ्यासोबत राहा. वैदेहीने हळूच मान डोलावली.
ठीक आहे. पण फक्त अमोलने मला घाबरवलंय की कुठे फ्लॅटमध्ये लपून कॅमेरे वगैरे नसतील. विराज असला. मग अमोलला बोनस द्यायला हवा. थोड्याच वेळात तो म्हणाला, मला दिल्लीला जावं लागेल. माझ्या मोठ्या आत्या हॉस्पिटलमध्ये आहेत. त्यांचं ऑपरेशन आहे म्हणून आईबाबा त्यांना भेटायला जात आहेत. त्या ठीक आहेत ना? वैदेहीने काळजीने विचारलं. हो, फक्त पाय घसरून टाच दुखावली आहे. पण वयामुळे डॉक्टर जरा जास्त काळजी घेत आहेत. तो हसत म्हणाला. आणि गंमत म्हणजे त्या खुर्ची न वापरता थेट किचनच्या काउंटरवर चढल्या होत्या. वैदेही हसून म्हणाली, खूपच एनर्जेटिक वाटतात. एनर्जीची गोष्ट निघालीच आहे तर, विराज मिश्किलपणे म्हणाला आणि अचानक तिला उचलून खांद्यावर घेतलं. विराज, वैदेही आनंदाने किंचाळली. तो तिला थेट जिना चढवत आपल्या खोलीकडे घेऊन गेला. आणि त्या क्षणी वैदेहीला जाणवलं, विराजसोबत राहणं कदाचित तिने जितकं कठीण समजलं होतं तितकं अजिबात नव्हतं. वैदेही जोशी आपल्या कॅनव्हासकडे लक्षपूर्वक पाहत होती. तेवढ्यात प्राजक्ता गॅलरीच्या वर्कशॉपमध्ये आली. वैदेही आधीच आली होती जेणेकरून तिला थोडा अधिक आराम करता येईल. वा, या पेंटिंगचं रिस्टोरेशन कमाल केलंयस, प्राजक्ता कौतुकाने म्हणाली. पाण्याचा डाग कुठे होता हेही समजत नाही. वैदेही अलकसं असली. धन्यवाद. क्षणभर शांततेनंतर प्राजक्ताने मिश्किलपणे विचारलं, मग विराजशिवाय पहिली रात्र कशी गेली? वैदेही लाजत म्हणाली, ठीक होती. पण कालपासून त्याने 7-8 वेळा फोन केला आहे. त्याला वाटतं मी त्याला सोडून जाईन. प्राजक्ता हसली. अगं, तो तुझ्यावर पूर्ण फिदा आहे, हे सगळ्यांनाच दिसतं. वैदेहीने हलक्या आवाजात कबूल केलं. मला वाटतं मी त्याच्या प्रेमात पडते. खरंच? प्राजक्ता आनंदाने म्हणाली. मग त्याला सांगितलंस? नाही. वैदेहीने मान खाली घातली. भीती वाटते. कदाचित त्याला फक्त माझा पाठलाग करणं आवडत असेल. नंतर त्याची आवड कमी झाली तर? प्राजक्ता तिचा हात धरत म्हणाली. सिद्धार्थने तुला जे दाखवलं तेच प्रत्येक नातं नसतं. विराज तुझी खरोखर काळजी घेतो. तो तुला सुरक्षित, खास आणि जपलेलं वाटू देतो. हेच खरं महत्त्वाचं. वैदेहीच्या डोळ्यात पाणी आलं. पण सिद्धार्थ म्हणायचा की विराज कधीच कुणावर प्रेम करत नाही. सिद्धार्थचं ऐकणं बंद कर, प्राजक्ता ठामपणे म्हणाली. तो तुला कंट्रोल करत होता. तुला बदललं, तुझ्या आयुष्यावर बंधनं घातली. आम्ही आणि अनुजा तुझ्याशी नीट भेटूही शकत नव्हतो. ती पुढे म्हणाली. तू फक्त प्रेम मिळावं म्हणून स्वतःला बदलत गेलीस. पण विराजसोबत तू पुन्हा स्वतःसारखी हसतेस. त्यामुळे भीतीपोटी त्याला दूर ढकलू नकोस. वैदेही शांत झाली. तुला खरंच वाटतं हे वेगळं असू शकतं? प्राजक्ता हसली. हो, कदाचित आयुष्याने तुला सिद्धार्थसारखा माणूस दाखवला, जेणेकरून विराजसारख्या माणसाची किंमत तुला समजावी. प्राजक्ता शांतपणे वैदेहीकडे पाहत म्हणाली. आम्ही अनेकदा याबद्दल बोललो होतो. आम्हाला सिद्धार्थ कधीच आवडला नाही. पण आम्ही गप्प राहिलो, कारण भीती होती की तो तुला आमच्यापासून दूर करेल. वैदेही गोंधळून म्हणाली. मी असं कधीच केलं नसतं. कदाचित जाणून बुजून नाही. प्राजक्ता हळू आवाजात म्हणाली. आठवतोय का तो वीकेंड, जेव्हा सिद्धार्थ शहराबाहेर गेला होता आणि आपण सगळे लोणावळ्याला फिरायला गेलो होतो? किती मजा केली होती आपण. पण तोच शेवटची वेळ होती, ती पुढे म्हणाली. त्यानंतर प्रत्येक वेळी काही ना काही कारण यायचं. कधी सिद्धार्थ आजारी पडायचा, कधी अचानक काम निघायचं. आणि हळूहळू तू आमच्यापासून दूर होत गेलीस. वैदेहीच्या डोळ्यात अपराधीपणा दिसला. सॉरी, मी खूप वाईट मैत्रीण होते ना? प्राजक्ता हसली. नाही ग, तू ज्या लोकांना आपलं मानतेस त्यांच्यावर पूर्ण जीव लावतेस. पण विराज तसा नाही. हे बोलत तिने फोन वैदेही समोर धरला. विराजचा मेसेज होता. तो आणि अनुजाला वैदेहीसोबत वेळ घालवायला सांगत होता. तिला हसत ठेवायला. वैदेहीच्या चेहऱ्यावर नकळत हसू आलं. पाहिलंस? प्राजक्ता म्हणाली. सिद्धार्थने तुला जगापासून दूर केलं, पण विराज तुला पुन्हा जगात उभं राहिलेलं पाहू इच्छितो. इतक्यात गॅलरीचा दरवाजा जोरात उघडला. वैदेही कुठे आहे? ईशाचा चिडलेला आवाज आला. प्राजक्ता लगेच पुढे आली. ही प्रायव्हेट जागा आहे, तू इथे येऊ नकोस. पण ईशा रागाने आत आली. ती माझ्या नवऱ्यासोबत झोपते. वैदेही शांतपणे पुढे आली. तिच्या चेहऱ्यावर आता भीती नव्हती. मी तुझ्या नवऱ्यासोबत नाही. आणि खरं सांगू, माझ्याकडे त्यापेक्षा चांगलं आयुष्य आहे. इतक्यात वैदेहीचा फोन वाजला. स्क्रीनवर विराजचा कॉल पाहून तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. हॅलो हँडसम, विराजचा मृदू आवाज आला. माझी आठवण येते? सगळं ठीक ना? वैदेही हसली. हो, फक्त एक छोटा त्रास आलाय. विराज हलकं हसला. गरज पडली तर रस्त्याच्या पलीकडे माझी माणसं आहेत. फक्त सांग. ईशाच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसत होता. कॉल संपल्यावर वैदेही तिच्याकडे पाहत शांतपणे म्हणाली. मला सिद्धार्थची गरज नाही,
कारण माझ्याकडे असा माणूस आहे जो मला खरंच खास असल्यासारखं वाटू देतो. ईशा काही बोलणार इतक्यात वैदेही ठाम आवाजात म्हणाली, सिद्धार्थ आता माझ्यासाठी संपलाय. तुझ्याकडे सगळं आहे, नवरा आहे, बाळ आहे, मग मला एकटा का सोडत नाहीस? वैदेहीच्या मनात ईशाचे शब्द अजूनही घुमत होते. रात्रीचे 2 वाजले होते. प्राजक्ता आणि अनुजासोबत गप्पा, पिझ्झा आणि वाईन झाल्यावरही वैदेहीच्या डोळ्यांना झोप येत नव्हती. ती बेडवर पडून विराजचा उशी छातीशी धरून त्याचा सुगंध अनुभवत होती आणि त्याची खूप आठवण येत होती. तिला माहीत होतं सकाळ झाली असेल, विराज उठला असेल, कामात व्यस्तही झाला असेल. पण एक गोष्ट तिला स्पष्ट जाणवत होती, सिद्धार्थपेक्षा विराज कितीतरी जास्त काम करत असला तरी तो तिच्यासोबत असताना पूर्ण लक्ष तिच्यावरच देत असे. आज संध्याकाळी ईशासोबत गॅलरीत झालेल्या भांडणाबद्दल कळाल्यावर विराज खूप चिडला होता. वैदेहीने त्याला सांगितलं होतं की आता ती सिद्धार्थ आणि ईशापासून पूर्ण अंतर ठेवण्याचा विचार करते. विराजने लगेच आपल्या लीगल टीमची मदत देण्याचं आश्वासन दिलं होतं. इतक्यात फोन व्हायब्रेट झाला. गुड मॉर्निंग ब्युटिफुल, विराजचा मेसेज. वैदेहीच्या चेहऱ्यावर नकळत हसू आलं. तिने उत्तर दिलं. काही क्षणांतच त्याचा कॉल आला. अजून जागी आहेस? विराजचा मृदू आवाज कानावर पडला. हो, प्राजक्ता आणि अनुजासोबत मूव्हीज पाहिल्या, पिझ्झा खाल्ला, आता रूममध्ये आले. विराज असला. आणि काय करतेस? वैदेही अलकसं असली. तुमची उशी पकडून झोपायचा प्रयत्न करते. काश मी स्वतः तिथे असतो, तो अलगद म्हणाला. खूप मिस करतोय तुला. क्षणभर शांतता पसरली. मग वैदेहीने धीर करून हळू आवाजात म्हटलं, आज मी प्राजक्ता आणि अनुजाशी माझ्या फिलिंग्सबद्दल बोलले. वैदेही जोशीने स्वतःला सावरत हलक्या आवाजात म्हटलं, कुणाच्या नाही, आपल्या दोघांच्या. तुझ्या आणि माझ्या नात्याबद्दल बोलते मी. फोनच्या दुसऱ्या बाजूला काही क्षण शांतता पसरली. मग ती पुन्हा बोलू लागली. विराज, मी खूप वेगाने तुझ्याकडे ओढली जाते. सिद्धार्थसोबत मला एखादं नातं समजायला वर्षभर लागलं होतं, पण तुझ्यासोबत सगळं खूप लवकर होतंय. अजून मी त्या शब्दांपर्यंत पोचलं नाहीये, कारण मला भीती वाटते की तू घाबरशील. पण माझ्या भावना खूप खोल आहेत, अपेक्षेपेक्षा जास्त. ती थोडा वेळ थांबली आणि हसतच डोळे पुसले. मी कोणतं नातं शोधत नव्हते ना, इतक्या लवकर कुणासाठी इतकं काही वाटेल असं वाटलं होतं. पण आज मी तुझा शर्ट घालून तुझी उशी मिठीत घेऊन बसले आणि तुझी इतकी आठवण येते की मन दुखतंय. मला हे काय आहे ते समजत नाही, पण एक गोष्ट नक्की, तुझ्यापासून दूर जायचं नाही आहे. विराज मात्र शांत होता. तुला काही उत्तर द्यायची गरज नाही, ती हळूच म्हणाली. माझ्या मैत्रिणींनी मला आठवण करून दिली. मी कधी घाबरले नाही. मग तुला गमावण्याच्या भीतीने माझ्या भावना का लपवू? दोघांमध्ये काही क्षण शांतता पसरली. फक्त विराजच्या श्वासाचा आवाज ऐकू येत होता. वैदेहीच्या डोळ्यात पाणी आलं. तिने उशी आणखी घट्ट मिठीत घेतली. तू अजून फोनवर आहेस? तिने कुजबुजत विचारलं. हो, विराजचा मंद आवाज आला. थोडा वेळ दोघेही काही बोलले नाहीत. मग वैदेहीने शांतता तोडली. मला आता झोपायला हवं. आठवड्याच्या शेवटी भेटूया. हो, काळजी घे वैदेही. विराजने फक्त एवढंच म्हटलं. कॉल संपल्यानंतर वैदेही बराच वेळ छताकडे पाहत पडून राहिली. विराजने तिच्या भावनांबद्दल काहीच बोलला नव्हता आणि तीच शांतता तिच्या मनाला टोचत राहिली. दुसऱ्या दिवशी सकाळी बंगल्याच्या सनरूममध्ये वैदेही पेंटिंग करत बसली होती. तेवढ्यात डोरबेल वाजली. दरवाजा उघडल्यावर तिला विराजचा सिक्युरिटी एजंट दिसला. त्याच्या हातात अनेक पॅकेट्स होती. गुड मॉर्निंग मॅडम, तो म्हणाला. विराज सरांनी आज संध्याकाळच्या गृहप्रवेशाच्या तयारीसाठी काही वस्तू पाठवल्या आहेत. त्यांना सगळं परफेक्ट हवं आहे. वैदेहीने हलकंसं असू दिलं. शुक्रवारी सकाळच्या त्या कॉलनंतर तिचं विराजशी काहीच बोलणं झालं नव्हतं. आणि हो, एजंट म्हणाला, सरांनी तुमच्यासाठी एक मेसेजही दिलाय. मला एक मेसेजही द्यायचा होता? सिक्युरिटी गार्ड लगेच म्हणाला. काय? वैदेहीने विचारलं. जरी तिच्या मनाला हे टोचत होतं की विराज स्वतः बोलण्याऐवजी इतरांकडून निरोप पाठवत होता. सरांच्या फ्लाईटमध्ये थोडा उशीर झाला आहे, तो म्हणाला. एका मोठ्या बिझनेस डीलमध्ये ते खूप व्यस्त आहेत. सतत मीटिंग्स सुरू आहेत, त्यामुळे कॉल करू शकले नाहीत. पण त्यांनी खास सांगितलंय की आज संध्याकाळच्या कार्यक्रमाला ते नक्की येतील आणि मला तुम्हाला सुरक्षितपणे तिथे घेऊन जायला सांगितलं आहे. वैदेहीने ओठ वाकडे केले. मला कुणाला त्रास द्यायचा नाही, मी स्वतः जाऊ शकते. गार्ड हलकंसं असला. हा त्रास नाही मॅडम, तुम्ही आता फॅमिलीचा भाग आहात. विराज सर तुमच्याबद्दल खूप गंभीर आहेत. त्यांनी सांगितलंय, म्हणजे मी तुम्हाला नक्की घेऊन जाईन. त्याच्या शब्दांनी वैदेहीच्या मनात एक वेगळीच ऊब निर्माण झाली. तो पुढे म्हणाला, सुमनजी आणि त्यांच्या नातेवाईकही येणार आहेत. बऱ्याच दिवसांनी सायली मॅडमला भेटेन.
मी त्यांच्याशी फक्त व्हिडिओ कॉलवर बोलले आहे, वैदेही हसत म्हणाली. पण त्यांनी आम्हाला क्लबच्या प्रकारावरून खूप सुनावलं होतं. गार्ड मोठ्याने हसला. त्याचं हसणं अगदी विराजसारखंच होतं आणि ते पाहून वैदेहीच्या मनात अचानक विराजची उणीव अधिक जाणवली. सायली मॅडम तुम्हाला नक्की आवडतील, तो हसत म्हणाला. त्या जिथे जातात तिथे गोंधळ आणि मजा दोन्ही घेऊन जातात, विशेषतः विराजभोवतीचं वातावरण हलकं करण्यासाठी. वैदेहीने आश्चर्याने विचारलं, खरंच? हो, तो हसत म्हणाला. आज कदाचित ब्रेकअपचं दुःख विसरायला त्या पार्टीत सगळ्यांना व्यस्त ठेवतील. त्यांचं बोलणं ऐकून वैदेही अवाक झाली आणि नकळत तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू म्हटलं. सायली मॅडम खूप सुंदर आहेत, गार्ड हसत म्हणाला. त्यांच्यात विराज सरांसारखीच आकर्षकता आहे आणि थोडी खोडकर वृत्तीही, वैदेही हसली. त्या तुमच्या नातेवाईक आहेत? हो, माझ्या आईच्या बाजूच्या नातेवाईक, तो म्हणाला. आमच्या कुटुंबात सगळे खूप जवळचे आहेत. एका नातेवाईकांच्या शस्त्रक्रियेसाठी सगळे मुंबईला गेलेत, पण मी इथे थांबलो. का? वैदेहीने विचारलं. तो हलकंसं हसला. 6 महिन्यांपूर्वी माझा घटस्फोट झाला. माझ्या पत्नीने मला फसवलं होतं, म्हणून घरच्यांच्या प्रश्नांपासून थोडं दूर राहणं पसंत केलं. वैदेहीच्या चेहऱ्यावर सहानुभूती उमटली. मला वाईट वाटलं. विश्वासघात खूप दुखावतो, तो हलकंसं हसत म्हणाला. किमान तुमच्यासारखं नाही, माझ्या भावंडांसोबत तरी नव्हतं. दोघेही क्षणभर हसले. ठीक आहे, तो म्हणाला. मी संध्याकाळी 7:30ला तुला घ्यायला येईन. कार्यक्रम 8ला सुरू होईल. विराज सर जास्तीत जास्त 8:15पर्यंत पोहोचतील. त्यांनी खास सांगितलंय ते येईपर्यंत लॉबीत थांब. वैदेहीच्या मनात मात्र धडधड सुरू झाली. कदाचित विराज तिच्याशी अंतर ठेवायचं बोलणार. तिच्या मनात शंका डोकावू लागली. तिने बॉक्सकडे पाहिलं. त्यात डिझायनर ड्रेस होता. म्हणजे आजचं कपडेही त्यांनीच ठरवले. ती स्वतःशीच पुटपुटली. संध्याकाळी हॉटेलच्या लॉबीत उभी राहून वैदेहीने स्वतःकडे काचेत पाहिलं. मीराने तिचे केस आणि मेकअप सुंदर केला होता, तर अनुजा आणि प्राजक्ताने तिचा आत्मविश्वास वाढवला होता. तेवढ्यात एक ओळखीचा आवाज तिच्या अंगावर काटा आणत गेला. वैदेही, तू इथे काय करतेस? ती हळूहळू वळली. समोर ईशा उभी होती आणि तिच्या बाजूला सिद्धार्थ कुलकर्णी. ईशाच्या चेहऱ्यावर तिरस्कार स्पष्ट दिसत होता. तू इथे का आली आहेस? विराज तर शहराबाहेर होता ना, की पुन्हा कुणाचं आयुष्य बिघडवायला आली आहेस? ती उप्रधाने म्हणाली. वैदेहीने शांतपणे उत्तर दिलं. विराज परत आलाय. तो मला इथे भेटणार आहे. ईशा उपहासाने हसली. खरंच? मग अजून दिसत का नाही? वैदेहीने खोल श्वास घेतला. ईशा, मला एकटं सोड. मी आयुष्यात पुढे गेले आहे. तूही जा. ओह, पुढे गेलीस? ईशा टोमणा मारत म्हणाली. म्हणूनच एकटी उभी आहेस? तेवढ्यात मागून एक प्रेमळ आवाज आला. वैदेही, ती वळली. अरे देवा, किती सुंदर दिसतेस. सुमंजी हसत तिच्याकडे चालत येत होत्या. सुमंजी वैदेहीच्या जवळ येत तिचा हात धरून प्रेमाने म्हणाल्या. अगं किती सुंदर दिसतेस. वैदेही हलकंसं हसली. थँक्यू सुमंजी. मी माझ्या डेटची वाट पाहते. थोडा उशीर होतोय. विराज येणार आहे? सुमंजींनी आश्चर्याने विचारलं. ईशा लगेच मध्ये पडली. याला लाज वगैरे नाही का? विराज आमच्या कंपनीवर ताबा मिळवायचा प्रयत्न करतोय. अर्ध्याहून जास्त शेअर्स विकत घेतलेत. शेखर काकांना हटवायचंय त्याला. वैदेही शांतपणे खांदे उडवत म्हणाली. हा फक्त व्यवसाय आहे ना. मोठे उद्योगपती त्यांचा व्यवसाय वाढवतातच. तेवढ्यात सिद्धार्थ आणि त्याचे बाबा शेखर कुलकर्णी तिकडे आले. बहुतेक त्यांनी सगळं ऐकलं होतं. सिद्धार्थने वैदेहीकडे रोखून पाहिलं. तू इथे काय करतेस? माझ्या डेटची वाट पाहते. वैदेही शांतपणे म्हणाली. थोडा उशीर होतोय. विराज तर शहराबाहेर होता, सिद्धार्थ म्हणाला. तो परत आलाय. वैदेहीने ठामपणे उत्तर दिलं. क्षणभर सिद्धार्थच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. मग तो अचानक कठोर स्वरात म्हणाला. तू परत घरात घुसण्याचा प्रयत्न केला होतास का? ईशा चकित झाली. घरात? कशासाठी? सिद्धार्थ थोडा गोंधळला. मग म्हणाला. तिच्या जुन्या लॅपटॉपमध्ये माझ्या काही महत्त्वाच्या फाईल्स होत्या. वैदेहीने कपाळावर आठ्या चढवल्या. खोटं बोलू नकोस. आणि हो, जर तू माझ्या जुन्या घरात घुसून लॅपटॉप शोधत होतास तर उशीर झालाय. चोरीत सगळं गेलं. काय? ईशा घाबरून म्हणाली. हो, वैदेही शांतपणे म्हणाली. माझं घर विकायला गेले होते तेव्हा चोरी झाली. काही दागिने, फोटो आणि लॅपटॉप गायब झाला. पोलिसांना काही सामान सापडलं, पण लॅपटॉप अजून त्यांच्या ताब्यात आहे. सिद्धार्थचा चेहरा उतरला. वैदेही पुढे म्हणाली. आणि जर तुम्हाला वाटत असेल की विराज माझ्याजवळ फक्त तुमच्या कंपनीची माहिती मिळवायला आलाय, तर ऐक. आम्ही भेटलो तेव्हा चोरी आधीच झाली होती. ती त्याच्याकडे सरळ पाहत म्हणाली. आणि खरं सांगायचं तर तुमच्या कंपनीच्या कंटाळवाण्या गोष्टींमध्ये मला कधीच रस नव्हता. वैदेही शांतपणे सिद्धार्थकडे पाहू म्हणाली. विराज माझ्यासोबत इतका व्यस्त असतो की तुमच्या आयुष्यात काय चाललंय याकडे लक्ष द्यायला त्याच्याकडे वेळच नसतो.
हा बोलण्याचा ढंग योग्य नाही, शेखर कुलकर्णी रागाने म्हणाले. वैदेही कटू हसली. योग्य? तुमच्या या छोट्या कुटुंबाने मला फक्त दुःख दिलंय. आणि हो, माझ्याकडे काही माहिती असती आणि विराजने विचारलं असतं तर मी नक्की सांगितली असती. हे ऐकून सगळे स्तब्ध झाले. तुम्हा सगळ्यांना महिन्यांपासून ईशा आणि सिद्धार्थबद्दल माहिती होती, पण मला कोणी काही सांगितलं नाही. त्यामुळे आता माझ्याकडून निष्ठेची अपेक्षा ठेवू नका, ती ठाम आवाजात म्हणाली. मी ज्याच्यावर प्रेम करते तो काही विचारेल तर मी खरं सांगेन. पण दुर्दैवाने मला तुमच्या कंपनीबद्दल काहीच माहिती नाही. आणि खरं सांगायचं तर माझं आयुष्य आता इतका आनंदात चाललंय की तुमच्याबद्दल विचार करायलाही वेळ नाही. रागाच्या भरात सिद्धार्थने तिचा हात पकडला. प्रेम? तो तिरस्काराने म्हणाला. तुला खरंच वाटतं विराज तुझ्यावर प्रेम करतो? त्याच क्षणी एक कठोर आवाज घुमला. तिच्यावर पुन्हा कधी हात ठेवू नकोस. विराज मेहता तिथे उभा होता. त्याने पुढे येत सिद्धार्थचा हात झटकला आणि त्याला मागे ढकललं. विराज वैदेहीसमोर उभा राहिला. विराजचा चेहरा संतापाने लाल झाला होता. पहिल्यांदा तुझ्या बायकोला सांभाळ, तो ईशाकडे बोट दाखवत म्हणाला. आठवडाभरापूर्वी हिने माझ्या वैदेहीवर. तो थांबला, मग दुरुस्त करत म्हणाला. माझ्या वैदेहीवर हात उचलला होता. पुन्हा असं झालं तर मी स्वतः हिशोब करेन. सिद्धार्थ चकित झाला. काय बोलतोयस? तुझी बायको गॅलरीत जाऊन वैदेहीला थप्पड मारून आली, विराज कठोरपणे म्हणाला. आणि ईशा? तो तिच्या अगदी जवळ गेला. जर पुन्हा वैदेहीला धमकावलं, दुखावलं किंवा तिच्या जवळ जाण्याचाही प्रयत्न केलास तर तुझं सगळं संपवेन. मी सभ्य माणूस नाही आणि माझ्या माणसांबाबत मी खूप घाणेरडं युद्ध खेळतो. ईशाच्या आवाजाला थरकाप बसला. हो. वैदेही नकळत विराजच्या अधिक जवळ जाऊन उभी राहिली. तेवढ्यात शेखर कुलकर्णी पुढे आले. एका गरोदर स्त्रीला धमकावण्याची गरज नाही. विराजने त्यांच्याकडे थंड नजरेने पाहिलं. गरज? तुम्ही वैदेही राहत असलेल्या इमारतीचे मालक होतात. तिला सावध करण्याऐवजी तिच्या फ्लॅट बाहेर कॅमेरे लावले. आत आवाज रेकॉर्ड करणारी उपकरणं बसवली. माझ्या माणसांनी आज सगळं शोधून काढलं. सुमनजींचा चेहरा फटकन बदलला. हे खरं आहे? विराज संतापाने म्हणाला. हो. बेडरूमपासून किचनपर्यंत सगळीकडे डिव्हाइस बसवले होते. काय ऐकायचं होतं तुम्हाला? तिचं खाजगी आयुष्य? नाही, शेखर कुलकर्णी घाबरत म्हणाले. हे सगळं तिच्या सुरक्षिततेसाठी केलं होतं. मला फक्त खात्री करायची होती की विराज तिचा गैरफायदा घेत नाही. मी कधीच वैदेहीला त्रास देणार नाही, विराज ठाम आवाजात म्हणाला. त्याने वैदेहीला जवळ घेतलं. तुम्ही चुकीच्या कुटुंबाशी पंगा घेतलात, शेखर लगेच म्हणाले. वैदेही अजूनही आमच्या कुटुंबाचा भाग आहे. वैदेहीने शांतपणे उत्तर दिलं. मी पुन्हा माझं माहेरचं आडनाव जोशी लावायला सुरुवात केली आहे. हे ऐकून सिद्धार्थ आणि शेखर दोघांचे चेहरे उतरले. तुझ्या मुलाने माझा विश्वास तोडला, ती शेखरकडे पाहत म्हणाली. आणि तुम्हीही. त्यामुळे तुमच्या कुटुंबाचा भाग राहणं ही शेवटची गोष्ट असेल जी मला हवी आहे. विराजच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं. व्यवसायाचीच गोष्ट निघाली आहे तर ऐका, तो शांत पण धोकादायक आवाजात म्हणाला. आज संध्याकाळपासून कुलकर्णी इंडस्ट्रीजवर माझं नियंत्रण आहे. कंपनी आता माझ्या ग्रुपचा भाग आहे. सगळे स्तब्ध झाले. काय? शेखरचा आवाज थरथरला. तुमचं कर्ज वाढलं होतं, कंपनी ताब्यात घेतली गेली आणि मी ती विकत घेतली. संपूर्ण बोर्ड काढून टाकलं आहे. सोमवारपर्यंत संपूर्ण ऑडिट रिपोर्ट माझ्या टेबलवर हवा. सिद्धार्थचा चेहरा फटकन पांढरा पडला. तेवढ्यात एक भारदस्त आवाज मागून आला, कारण तो हे करू शकतो. वैदेहीने मागे वळून पाहिलं. विराजचे वडील तिथे उभे होते. त्यांच्यात आणि विराजमध्ये इतकं साम्य होतं की ती काही क्षण त्यांच्याकडे पाहतच राहिली. ते शेखरकडे पाहत म्हणाले. आठवतंय? वर्षांपूर्वी एका छोट्या प्रोजेक्टसाठी तुम्ही अनेक कुटुंबांचं घर उद्ध्वस्त केलं होतं. तेव्हा विचारलं होतं का? आणि तुमचं उत्तर होतं, कारण मी हे करू शकतो. शेखर गप्प झाले. त्यावेळी आमचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. ते पुढे म्हणाले. आज नशिबाने फक्त हिशोब चुकता केला आहे. विराज शांतपणे सिद्धार्थकडे पाहत म्हणाला. नवीन नोकरी शोधायला सुरुवात कर. सोमवारनंतर तू बेरोजगार असशील. शेखरचा आवाज भरून आला. हे सगळं बदलं आहे? वैदेहीचाही वापर केलास? विराज हलकंसं हसला. वापर? तो म्हणाला. वैदेही स्वतः माझ्याकडे आली होती. एका रेस्टॉरंटमध्ये येऊन स्वतः ओळख करून दिली. मला तिला शोधायची गरज पडली नाही. सिद्धार्थने वैदेहीकडे रोखून पाहिलं. तुला माहीत होतं तो कोण आहे? त्याने कठोर आवाजात विचारलं. सिद्धार्थ रागाने वैदेहीकडे पाहत म्हणाला. मी तुला सांगितलं होतं ना, विराज माझे सगळे बिझनेस करार हिसकावून घेतोय. तरीही तू त्याच्याकडे गेलीस? वैदेहीने शांतपणे खांदे उडवले. हो, गेले होते. मग? ती ठामपणे म्हणाली. सिद्धार्थचा चेहरा रागाने लाल झाला. तुला माहीत असूनही? तो माझ्यासाठी किती अडचणी निर्माण करतोय हे माहिती असून?
वैदेहीच्या डोळ्यात कटू वेदना चमकून गेली. आणि तू? ती शांत पण धारदार आवाजात म्हणाली. तू माझ्या बहिणीसोबत नाटं ठेवलंस, तिला गरोदर केलंस, तेव्हा माझा विचार केला होतास? म्हणजे तू विराजसोबत फक्त मला जळवण्यासाठी आहेस? सिद्धार्थने तिरस्काराने विचारलं. अजिबात नाही, वैदेहीने लगेच उत्तर दिलं. मी विराजसोबत आहे कारण मला त्याच्यासोबत राहायचं आहे. तो मला आनंदी ठेवतो. आमचं नातं तुझ्यापेक्षा पूर्ण वेगळं आहे. सिद्धार्थ काही बोलणार इतक्यात विराज मध्येच म्हणाला. मी सांगतो. तो शांतपणे पुढे आला. हो, सुरुवातीला एक डील होती. विराज म्हणाला. वैदेहीचं जुनं घर मला विकत घ्यायचं होतं, कारण मला कुलकर्णी कुटुंबावर राग होता. जुन्या हिशोबासाठी. ईशा लगेच उपहासाने हसली. म्हणजे मान्य आहे, तू वैदेहीचा वापर केलास. सिद्धार्थवर सूड घ्यायला. ती वैदेहीकडे तुच्छतेने पाहत म्हणाली. बिचारी वैदेही, तू कधीच जिंकू शकत नाहीस. कुठलाही पुरुष तुझ्यावर खरं प्रेम करेल इतकेही तू खास नाहीस. क्षणभर वातावरणात शांतता पसरली आणि वैदेहीच्या डोळ्यात वेदनेची एक हलकी छटा उमटली. ईशा काहीतरी बोलणार इतक्यात विराजने हात वर करून तिला थांबवलं. ही चर्चा इथेच संपली. तो कठोर आवाजात म्हणाला. मी माझ्या कुटुंबाला घेऊन जातोय. आज आमच्या टीममधल्या एका व्यक्तीला मोठा सन्मान मिळालाय. त्याचा आनंद साजरा करायचा आहे. विराजने वैदेहीकडे हात पुढे केला. काही न बोलता तिने त्याचा हात धरला आणि त्याच्यासोबत निघाली. मागून शेखन कुलकर्णी काही बोलू लागले पण विराज थांबला नाही. सोमवारी सकाळी 8 वाजता ऑफिसमध्ये बोलू, तो मागे न पाहताच म्हणाला. उशीर करू नका. मिहीर आणि सिक्युरिटी टीमने कुलकर्णी कुटुंबाला दूर थांबवलं. टेबलवर बसल्यावर वैदेहीला जाणवलं सगळ्यांच्या नजरा तिच्यावर आहेत. मीरा हळूच तिच्या कानात म्हणाली. श्वास घे वैदेही, रिलॅक्स. पण तिचं मन अस्वस्थ होतं. विराज मात्र सतत बिझनेसच्या चर्चेत आणि कुलकर्णी कुटुंबाकडे कठोर नजरेने पाहण्यात गुंतला होता. त्याने वैदेहीची कुणाशी नीट ओळखही करून दिली नाही. जेवण सुरू झालं पण विराजची थंड वागणूक आणि समोरून येणाऱ्या सिद्धार्थ ईशाच्या कटाक्षांमुळे वैदेही अधिकच अस्वस्थ झाली. तिने हलकेच हात टेबलवर ठेवला, कदाचित विराज तिचा हात धरेल म्हणून, पण त्याने लक्षच दिलं नाही. तेवढ्यात फोनवर मेसेज आला सिद्धार्थचा. तू ठीक आहेस ना? खूप अस्वस्थ दिसतेस. वैदेहीने लगेच मेसेज डिलीट केला. ती प्राजक्ताला फोन करत वॉशरूममध्ये गेली. काय झालं? प्राजक्ताने विचारलं. वैदेहीचा आवाज थरथरत होता. कुलकर्णी कुटुंब इथे आलंय. लॉबीत खूप गोंधळ झाला. विराज खूप रागात आहे आणि माझ्याशी बोलतही नाहीये. ती थोडी थांबली. मला वाटतं मी त्याला जे मनातलं सांगितलं होतं ना, त्यानंतर तो बदललाय. त्याने माझ्या ड्रेसबद्दल एक शब्दही बोलला नाही. प्राजक्ता लगेच म्हणाली. अगं तू आज अप्रतिम दिसतेस. त्याने काही बोललं नाही म्हणजे त्याच्या मनात दुसरंच काही सुरू असेल. मला इथून निघायचं आहे. वैदेही हळू आवाजात म्हणाली. माझ्याकडे ये, प्राजक्ता म्हणाली. वैदेही अलकसं हसले. तुझा प्लास्टिकचा सोफा? नाही रे. दोघी हसल्या. हॉटेलमध्येच रूम घे, प्राजक्ताने सुचवलं. मी बघते. काही मिनिटात प्राजक्ताने रूम बुक करून डिटेल्स पाठवल्या. रूममध्ये जा, काही खा, एखादा चित्रपट बघ आणि आराम कर, ती म्हणाली. मी कायम तुझ्यासोबत आहे. कॉल संपवून वैदेही बाहेर आली. मिहीर आणि सिद्धार्थ समोरासमोर उभे होते. कुणाचं लक्ष न जाता ती सरळ रिसेप्शनकडे गेली. माझ्या नावाने रूम बुक आहे, ती शांतपणे म्हणाली. डोकं खूप दुखतंय म्हणून आज इथेच थांबायचं ठरवलं. वैदेहीने एकदा मागे वळून पाहिलं. मिहीर, सिद्धार्थ आणि आता तिथे आलेला विराज, तिघेही अजून वादात अडकले होते. कुणालाच लक्ष नव्हतं की ती निघून गेली आहे. तिने पटकन लिफ्ट पकडली. दरवाजा बंद होताच तिने मोठा श्वास घेतला. आजचा दिवस जितक्या लवकर संपेल तितकं बरं. 20 मिनिटांनी हॉटेलच्या गाऊनमध्ये बसली होती. मीराने लावलेले हेअरपिन्स एक एक करून काढत होती. फोन सतत वाजत होता. विराजचे मेसेज, सिद्धार्थचे मेसेज. तिने सिद्धार्थाला फक्त एकच उत्तर पाठवलं, माझ्यापासून दूर राहा. पण विराजचे मेसेज तिने मुद्दाम दुर्लक्षित केला. 1 तास त्याने मला दुर्लक्षित केलं, आता थोडा वेळ त्यालाही वाट पाहू दे, ती मनात म्हणाली. तिला जास्त वाईट त्याचं वाटत होतं की विराजने एकदाही हेही म्हटलं नव्हतं की ती सुंदर दिसतेय. रूम सर्व्हिसमध्ये तिने गोड पदार्थ, केक आणि ड्रिंक मागवलं. मनातलं दुःख खाण्यात बुडवायचा प्रयत्न करत होती. शेवटी वैतागून तिने विराजचा कॉल उचलला. काय हवंय? ती रागाने म्हणाली. मी कुठे आहे हे विचारायचं आहे. वैदेही तू कुठे आहेस? विराजचा आवाज तणावपूर्ण होता. पूर्ण सिक्युरिटी टीम तुला शोधतेय. तू सुरक्षित आहेस ना? तुम्हाला काय फरक पडतो? तिचा आवाज थरथरला. तुम्हाला तर हेही कळलं नाही की मी तिथून निघून गेले. क्षणभर विराज शांत झाला. वैदेहीचा आवाज तुटू लागला. जर आज सगळं संपवायचं होतं तर मला तिथे बोलावलंच का? फक्त सिद्धार्थ आणि ईशाला जडवायला? जान, असं नाही. नाही,
ती रडत म्हणाली, तुम्ही माझ्याकडे नीट पाहिलंसुद्धा नाही. मी इतकी तयारी केली. प्राजक्ता, अनुजा आणि मीराने मला तयार केलं आणि तुम्ही एकदाही नाही म्हटलं की मी कशी दिसते. विराज काही क्षण शांत राहिला. मला वाटलं मी शुक्रवारी मनातलं सांगितल्यामुळे तुम्ही बदललात. मला टाळताय. वैदेही. विराजचा आवाज अचानक नरम झाला. मी काही संपवणार नव्हतो. तुला खरंच असं वाटलं होतं? ती शांत राहिली. माफ कर, तो हळू आवाजात म्हणाला. शेखर आणि सिद्धार्थमुळे माझं डोकंच फिरलं होतं. तुझ्या अपार्टमेंटमध्ये त्यांनी ऐकण्याची उपकरणं लावलीत हे कळाल्यापासून मी स्वतःवर ताबा ठेवायचा प्रयत्न करतोय. त्याने दीर्घ श्वास घेतला. तुला घाबरवलं गेलं हे मला सहन झालं नाही. मी इतका रागात होतो की परत जाऊन त्यांना उद्ध्वस्त करावंसं वाटत होतं. विराजचा आवाज हलका पण तणावाने भरलेला होता. वैदेही, माझा स्वभाव नेहमी असा नसतो, तो शांतपणे म्हणाला. पण जेव्हा मला खूप राग येतो तेव्हा स्वतःला सावरायला वेळ लागतो. गालाला येताना मला हे सगळं कळालं आणि खरं सांगू, त्या माणसाला जिवंत सोडावंसं वाटत नव्हतं. विराज. वैदेही कुजबुजली. अशा गोष्टी बोलू नका. तो काही क्षण शांत राहिला. त्यांच्या कंपनीचं नुकसान करण्यापेक्षा मला जास्त राग या गोष्टीचा आहे की त्याने तुझ्या खासगी आयुष्याचा अपमान केला. त्याने खोल श्वास घेतला. वैदेही, तुझ्या बेडजवळ व्हॉइस रेकॉर्डर बसवला होता. बाकी उपकरणं, लाईट स्विच, सॉकेट्स, AC कंट्रोल बहुतेक तू येण्याआधी बसवली गेली होती. पण बेडजवळचं डिव्हाइस म्हणजे कोणीतरी तू घर सजवून राहायला आल्यानंतर आत आलं होतं. वैदेहीचा आवाज थरथरला. जर ते सिद्धार्थने केलं असेल, त्या रात्री जेव्हा तो माझ्या घरात घुसला होता. क्षणभर दोघेही शांत झाले. सिद्धार्थ आज मला पाहून हादरला होता, विराज म्हणाला. पण शेखर, ते जास्त धोकादायक आहे. मग त्याचा आवाज अचानक नरम झाला. वैदेही, मला हे सगळं संपवायचं नाही. मी तुझ्यावर रागावलेलो नाही. मला फक्त तुला जवळ घेऊन सांगायचं होतं की मी तुला किती मिस केलं. वैदेहीच्या डोळ्यात पाणी आलं. मला खूप दुखावलं गेलंय विराज, ती हळू आवाजात म्हणाली. शुक्रवारी मी मनातलं बोलले आणि त्यानंतर 36 तास तुम्ही एक मेसेजही केला नाही. मग मिहीर मला न्यायला आला आणि गालात तुम्ही मला पूर्ण दुर्लक्षित केलं. ती हुंदके दाबत म्हणाली. मला वाटलं तुम्ही सगळं संपवायचं ठरवलंत, कारण तुम्हालाही तसंच वाटत नाही जसं मला वाटतं. नाही, विराज लगेच म्हणाला. आपल्यात काहीच संपलेलं नाही. मला तुला आत्ता भेटायचं आहे. मी नाही येऊ शकत, वैदेही शांतपणे म्हणाली. मी कपडे बदललेत, मेकअप काढलाय आणि मला थोडा वेळ हवा आहे. डोकं शांत करायचं आहे. वैदेही, तू कुठे आहेस? त्याच्या आवाजात विनवणी होती. तिने डोळे बंद केले. मला जायला हवं. तिने कॉल कट केला. मग फोनही बंद केला. बेडवर पडताच तिच्या डोळ्यांतून शांतपणे अश्रू वाहू लागले. तिकडे विराज फोनच्या काळ्या पडद्याकडे पाहत उभा होता. राग, अपराधीपणा आणि बेचैनी त्याच्या मनात उसळत होती. सगळं ठीक आहे. एना त्याच्या मागून आली. विराजने कपाट सोडलं. नाही, मी सगळं बिघडवलं. एना भुवया उंचावत म्हणाली. म्हणजे तू वैदेहीसोबत जो विचित्र वागतोयस त्याबद्दल? हो, खरंच गडबड केली आहेस. एना त्याच्याकडे पाहत हलकंसं हसली. मी तुला लहानपणापासून ओळखते विराज, ती म्हणाली. एखाद्या मुलीसाठी तू इतकं अस्वस्थ होताना मी कधीच पाहिलं नाही. तू कधीच इतका गुंतला नव्हतास. विराजने खोल श्वास घेतला. मी फक्त वेडा झालो नाहीये. तो थोडा थांबला. मी वैदेहीच्या प्रेमात पूर्णपणे पडलोय. एना मोठ्याने हसली. खरंच? इतका? हो, विराजने मान हलवली. ज्या क्षणी ती त्या रेस्टॉरंटमध्ये माझ्यासमोर येऊन बसली आणि तिने ती USB माझ्यासमोर ठेवली, त्या क्षणापासून मी हरवून गेलो होतो. तो काही क्षण शांत राहिला. त्यानंतर जे काही झालं, प्रत्येक गोष्टीने हे भाव आणखी वाढत गेले. पण मला कधी समजलंच नाही की मी इतका खोलवर गेलोय. जोपर्यंत शुक्रवारी सकाळी तिने सांगितलं नाही की ती माझ्यावर प्रेम करू लागली आहे. विराजच्या ओठांवर हलकी वेदनादायक स्मित उमटलं. मला त्या क्षणी तिला सांगायचं होतं की मलाही तिच्याबद्दल काय वाटतं, पण फोनवर नाही. आयुष्यात पहिल्यांदाच मी एखाद्या स्त्रीला प्रेम व्यक्त करणार होतो. ते हजारो किलोमीटर दुरून, फोनवर होऊ नये असं वाटलं. एना आनंदाने हसली. अरे वा, विराज मेहता प्रेमात पडलाय आणि मी सगळं बिघडवलं, तो त्रासिकपणे म्हणाला. मी तिला फोन केला नाही, मेसेज केला नाही, कारण मला भीती होती की मी फोनवरच सगळं बोलून बसेन. मला तिच्यासमोर उभं राहून सांगायचं होतं, तो पुढे म्हणाला. पण मग गाडीत मला कळालं की शेखरने तिच्या खासगी आयुष्यात घुसखोरी केली आहे. तिच्या घरात उपकरणं बसवली आहेत. आम्ही इथे आलो तर सिद्धार्थ, ईशा आणि बाकीचे तिच्या भोवती उभे. मी स्वतःच्या रागावर ताबा ठेवत होतो, तो तिच्यावर निघू नये म्हणून. एना भुवया उंचावत म्हणाली. पण तिच्या नजरेत तू तिला दुर्लक्षितच करत होतास. विराजने कपाळ सोडलं. जाणून बुजून नव्हतं. माझ्या डोक्यात फक्त एकच विचार चालू होता की शेखरला जाऊन जाब विचारायचा.
त्याने मूठ घट्ट आवळली. तिच्या बेडजवळ रेकॉर्डिंग डिव्हाइस लावले होते. म्हणजे कोणीतरी तिच्या खोलीत गेला होता. तिच्या वस्तूंमध्ये फिरला होता. त्याच्या आवाजात राग स्पष्ट दिसत होता. मला सगळ्यात जास्त हे त्रास देतंय. हे किती दिवसांपासून चालू होतं? ती सिद्धार्थला सोडून आल्यानंतरच की त्या आधीपासून? एना गंभीर झाली. ओह देवा, विराज हे खरंच भयानक आहे. मी फक्त हेच विचार करतोय, अमोल गंभीर आवाजात म्हणाला. सिद्धार्थ कुलकर्णी हा खूप कमकुवत माणूस आहे. तो नेहमी आपल्या वडिलांच्या मागे चालणारा, स्वतःचं काही डोकं नसलेला. खरं खेळ तर शेखर कुलकर्णी खेळतोय. तो काही क्षण शांत राहिला आणि मग पुढे म्हणाला, मी सिद्धार्थचे फोटो पाहिले आहेत. मला यात शंका नाही की तो वैदेही जोशीवर एका विचित्र तुटक पद्धतीने प्रेम करतो. पण शेखर, तो तिच्याकडे हद्दीपेक्षा जास्त लक्ष देतोय. तो वयस्कर आहे, लग्न झालेला आहे. तुला खात्री आहे? अनुजाने गंभीरपणे विचारलं. हे फक्त बापासारखा जिव्हाळा नाही? अगं खूपच गंभीर आहे हे. अमोलने कपाळावर आठ्या टाकत उत्तर दिलं. तू पाहिलंस ना तो तिला कसं बघत होता? सिद्धार्थ सतत त्या दोघांच्या मध्ये येण्याचा प्रयत्न करत होता. मी पैज लावू शकतो सिद्धार्थला बऱ्याच वर्षांपासून आपल्या वडिलांच्या भावनांची कल्पना असेल आणि तो मध्ये पडून त्यांना थांबवायचा प्रयत्न करत असेल. आता काय करणार? अनुजाने हळू आवाजात विचारलं. विराज मेहता काही क्षण गप्प राहिला. त्याच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. मला माहीत नाही, तो हळूच म्हणाला. मला तिला सुरक्षित ठेवायचं आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला तिला गमवायचं नाही. ती माझ्यासाठी सगळं काही आहे. मी 39 वर्ष वाट पाहिली आहे. फक्त एखाद्या गैरसमजामुळे तिला गमावण्यासाठी नाही. त्याने खोल श्वास घेतला. मला शोधून काढावं लागेल ती कुठे आहे. ती निघून गेली, अनुजा म्हणाली. हो, मी तिला परत यायला सांगितलं होतं, पण ती म्हणाली होती की तिने कपडे बदललेत, मेकअप काढलाय, केस मोकळे केलेत. विराजने लगेच तिच्याकडे पाहिलं. म्हणजे ती घरी गेली नाही? नाही, अनुजाने खांदे उडवले. बहुतेक तिने हॉटेलमध्येच एखादी रूम घेतली असेल. तुम्ही तिघं बाहेर वाद घालत होता तेव्हाच तिने रूम बुक केली असेल. हे ऐकताच विराजने लगेच वर छताकडे पाहिलं. जणू अचानक त्याच्या मनाला थोडा दिलासा मिळाला. तू बरोबर बोलतेस कदाचित. इतक्यात त्याची नजर कार्यक्रमाच्या आयोजकावर पडली, जो त्याला शोधत होता. विराजला लगेच समजलं त्याला स्टेजवर जावंच लागणार होतं. माझं अजिबात मन नाहीये, तो त्रासिकपणे म्हणाला. मला फक्त तिला शोधायचं आहे. अनुजाने हलकंसं असं त्याच्या खांद्यावर हात ठेवला. सुमनजी यासाठी पात्र आहेत की तू किमान 20 मिनिटं तुझे भाव बाजूला ठेवून त्यांना तो मान देशील ज्याच्या त्या हकदार आहेत. त्यानंतर आपण बाकी सगळं बघू. ती निर्धाराने पुढे म्हणाली. आपण शोधून काढू वैदेही कोणत्या रूममध्ये आहे आणि तुला तिच्यापर्यंत घेऊन जाऊ. मग तू तुझ्या प्रेमाची कबुली दे. तिला परत मिळव. अमोलने नाटकी चेहरा करत उसासा टाकला. आणि मी? तो हसत म्हणाला. एखादा असा माणूस शोधायला जाईन जो किमान एका रात्रीसाठी तरी माझ्या इच्छा पूर्ण करू शकेन. विराजने त्याला लगेच मिठी मारली. तू यापेक्षा खूप जास्त पात्र आहेस. अमोलने हलकंसं हसत मान हलवली. हो, पण आजच्या रात्रीसाठी इतकं पुरेसं आहे. सॉरी विराज. तीच कर्कश त्रासदायक आवाज पुन्हा त्याच्या कानावर पडली, ज्याचा विराजला आता प्रचंड तिटकारा वाटू लागला होता. त्याने मागे वळून पाहिलं आणि ईशाकडे नाराजीने पाहिलं. तिचा ड्रेस त्याला एखाद्या स्वस्त पार्टीच्या कपड्यासारखा वाटत होता आणि तिचा जड मेकअप इतका कृत्रिम दिसत होता की अनुजाच्या चेहऱ्यावरही नाराजी उमटली. तिलाही समजलं होतं की विराजच्या मनात तिच्याबद्दल काही चांगलं मत उरलेलं नाही. तू मला माहीत आहे का वैदेही कुठे आहे? ईशा बेचैनपणे विचारू लागली. ती निघून गेली, अनुजाने मध्येच उत्तर दिलं. तिचं डोकं दुखत होतं. ईशा अस्वस्थपणे इकडून तिकडे पावलं टाकू लागली. मला तिच्याशी बोलायचं होतं. ती म्हणत होती की ती वकिलाशी बोलते, आम्हाला तिच्यापासून दूर ठेवायचं म्हणते. मी तिला असं करू देऊ शकत नाही. तिच्या डोळ्यात पाणी दाटलं. ती माझी मोठी बहीण आहे. मला तिची गरज आहे. जर ती माझ्या आयुष्याचा भाग नसेल तर मी नीट विचारही करू शकत नाही. तू तसंही नीट विचार करू शकत नाहीस. विराजने तिचं वाक्य थेट तोडलं. त्याचा आवाज थंड आणि कठोर होता. मी मजाक करत नव्हतो. तो पुढे म्हणाला. जेव्हा मी म्हटलं होतं की मी तुला उद्ध्वस्त करेन, तिला एकटं सोड, तू तिचं मन तोडलंस. मी तिच्यावर उपकारच केला आहे. ईशाने गंभीर चेहऱ्याने विराजचा हात पकडत म्हटलं. मला माहीत होतं सिद्धार्थ कधीच तिच्याशी प्रामाणिक राहू शकणार नाही. त्याची नजर नेहमी माझ्यावरच होती. तो काहीही म्हणू, नकार देऊ दे, पण तो कायम माझ्याकडेच पाहत होता. ती अभिमानाने हसली. ही त्याची चूक नाही. मी वैदेहीपेक्षा खूप सुंदर आहे आणि जास्त हुशारही. ती तर फक्त एक कलाकार आहे, कारण मी अकाउंट्सचं शिक्षण घेतलं आहे. ईशा अभिमानाने म्हणाली. हे ऐकताच विराज मेहताचा जबडा रागाने घट्ट आवळला गेला. त्याच्या डोळ्यात स्पष्ट तिरस्कार दिसत होता. तू मजाक करतेस ना? तो थंड आवाजात म्हणाला. अरे प्लीज.
ईशा हळूच त्याच्या हातावरून हात फिरवत म्हणाली. पण विराजने क्षणाचाही विलंब न करता तिचा हात झटकून टाकला आणि एक पाऊल मागे सरकला. ईशा मात्र अजूनही थांबली नाही. जर मी आत्ताच तुला सांगितलं, ती हसत म्हणाली, की मी तुला दाखवू शकते की मी काय करू शकते, तर तूही माझ्या मागे एखाद्या रूममध्ये येशील. ती हलकसं हसली. सिद्धार्थ तर खूपच सोपं आहे. खरंच, शेवटी कोणी वैदेही जोशीवर का समाधानी राहील, जेव्हा माझ्यासारखी सुंदर मुलगी मिळू शकते. ती त्याला वरपासून खालपर्यंत न्याहाळत आणखी जवळ आली. जर तुला जाणून घ्यायचं असेल की सगळे माझ्यावर एवढे फिदा का आहेत, तर मी तयार आहे. विराज, तू खरंच सिरियस आहेस? अनुजा उपरोधिक सुरात म्हणाली. तू खरंच माझ्यासमोर उभी राहून तुझ्या मेवण्याच्या मुलाची आई होणार असताना माझ्या भावालाच स्वतःची ऑफर करतेस? तिने तिरस्काराने मान हलवली. तुला जरा जरी लाज वाटत नाही? मी फक्त सत्य सांगतेय, ईशा ताठ मानेने म्हणाली. वैदेही एक गैरजबाबदार कलाकार आहे. तिच्या आयुष्याला काही ठोस दिशा नाही. ती विराजकडे पाहत पुढे म्हणाली. तुझ्यासारख्या पुरुषाला एक हुशार स्त्री हवी, जी तुझ्या विचारांसोबत चालू शकेल. ती ओठांवर जीभ फिरवत हलकसं हसली. आणि तुझ्या शरीरासोबतही. क्षणात विराज एक पाऊल तिच्या अगदी जवळ आला. त्याचा आवाज बर्फासारखा थंड होता. कान उघडून ऐक ईशा, तो कठोर स्वरात म्हणाला. मला तुझा तिरस्कार वाटतो. ईशाच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास हळूहळू फिका पडू लागला. जर माझ्याकडे तुझ्या हाताने एखाद्या प्राण्यात निवड करण्याचा पर्याय असेल, विराज थंडपणे म्हणाला, तर मी त्या प्राण्याला निवडेन. तो पुढे झुकला. तू मला घृणास्पद वाटतेस, विषासारखी. ईशा अवाक होऊन त्याच्याकडे पाहत राहिली. तुझी बहीण, तो ठामपणे म्हणाला, तुझ्यापेक्षा 1000 पट चांगली आहे. त्याच्या डोळ्यात प्रेमाची झलक उमटली. ती हुशार आहे, आनंदी स्वभावाची आहे आणि खूप मोहक आहे. त्याने आवाज आणखी कठोर केला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती माझी आहे. ईशाचा चेहरा रागाने लाल झाला. आणि जर मी तुला पुन्हा एकदा तिच्याविरुद्ध काही खेळी करताना, तिला त्रास देताना किंवा तिला दुखावण्याचा विचार करतानाही पाहिलं, विराजचा आवाज आता धोकादायक शांत झाला होता, तर मी माझी धमकी पूर्ण करीन. तो मागे सरकत म्हणाला, तिच्यापासून दूर राहा. काही क्षण थांबून त्याने तिरस्काराने तिच्याकडे पाहिलं. आणि माझ्यापासूनही दूर राहा. इतकं बोलून तो त्या वेडसर स्त्रीला तिथेच सोडून मागे वळला आणि पुन्हा कार्यक्रमाच्या दिशेने चालू लागला, जिथे व्यवस्थापन टीम त्याची वाट पाहत उभी होती. चला सुरुवात करूया, तो कोरड्या आवाजात म्हणाला. मला अजून दुसरीकडे जायचं आहे. त्याला त्याची मुलगी, त्याची वैदेही शोधायची होती आणि सगळं पुन्हा ठीक करायचं होतं. कारण सुमनजी यासाठी पात्र होत्या की तो किमान 20 मिनिटातही आपल्या भावना बाजूला ठेवेल आणि त्यांना तो सन्मान देईल ज्याच्या त्या खऱ्या अर्थाने हकदार होत्या. वैदेही जोशी आपल्या हॉटेलच्या रूममध्ये बेचैनपणे रूम सर्व्हिसची वाट पाहत बसली होती. खाली मोठा कार्यक्रम सुरू असल्यामुळे किचन खूप अस्ताव्यस्त असल्याचं तिला सांगितलं गेलं होतं. पण जवळजवळ 1 तास उलटून गेला होता आणि तिला तिची आवडती कोकोनट पाय आणि ड्रिंकची प्रचंड इच्छा होत होती. दारावर हलकी टकटक झाली आणि रूम सर्व्हिस असा आवाज आला. वैदेही लगेच उठले. नाईट गाऊन व्यवस्थित गुंडाळत तिने दार उघडलं. समोर ट्रे घेऊन एक कर्मचारी उभा होता. ती ट्रे घ्यायला पुढे सरसावली इतक्यात ओळखीचा आवाज आला. मी घेतो. विराज मेहता त्या कर्मचाऱ्याला बाजूला करत थेट रूममध्ये शिरला आणि ट्रे उचलून आत गेला. वैदेहीने दार बंद करत नाराजीने विचारलं, विराज, तुम्ही इथे काय करताय? तो शांतपणे म्हणाला, तू घरी नाहीस, त्यामुळे मी इथे आलो. ही कसली लॉजिक आहे? तुम्ही तुमच्या घरी जाऊ शकता. ती त्याच्या मागे गेली. विराज मात्र तिचं खाणं पाहत निवांत उभा होता. हे माझं आहे, वैदेही चिडून म्हणाली. आपण शेअर करू, तो सहज म्हणाला. नाही, तुम्ही इथून जाणार आहात. तिच्या आवाजात थकवा आणि हट्ट दोन्ही होते. विराज मात्र शांतपणे ड्रिंक ग्लासमध्ये ओतत म्हणाला, मी जाणार नाही, किमान सगळं बोलून होईपर्यंत. काही क्षण शांततेनंतर तो अचानक म्हणाला, तुला माहिती आहे, तुझ्या बहिणीने मला स्वतःची ऑफर दिली. वैदेही लगेच दचकली. काय? हो, विराज उपासाने म्हणाला. ईशा मला रिझवण्याचा प्रयत्न करत होती. संपूर्ण हॉल तिच्याकडे बघत होता, पण कौतुकाने नाही. तो हलकसा हसला. लोक फक्त हे बघत होते की सिद्धार्थ कुलकर्णी नेमका कुठे अडकला. वैदेहीने हळू आवाजात विचारलं, लोक तिचा मजाक उडवत होते का? हो, मी तुमची माफी मागते, वैदेही जोशीने हळू आवाजात म्हटलं. विराज मेहताने खोल श्वास घेतला. त्याच्या चेहऱ्यावर गंभीरता होती. हे माझ्यासाठी सोपं नाही, तो शांतपणे म्हणाला, कारण माझ्या आयुष्यात मी असं कधी केलं नाही, विशेषतः इतक्या कमी वेळात. पण मला तुला काही सांगायचं आहे वैदेही, आणि मला हवंय की तू माझे प्रत्येक शब्द लक्ष देऊन ऐकावंस. त्याच्या डोळ्यातील तीव्रता पाहून ती नजर हटवू शकली नाही. मी ऐकतेय, विराज हलकसं हसला. शुक्रवारी
सकाळी जेव्हा तू तुझ्या भावना व्यक्त केल्या तेव्हा मी थोडा गोंधळलो होतो. वैदेहीने मान खाली घातली. मला माहीत आहे, तुझ्या बोलण्यामुळे नाही, तो हळू आवाजात म्हणाला, तर त्या क्षणी मी तुझ्यापासून इतका दूर होतो म्हणून. तो तिच्यासमोर गुडघ्यावर बसला आणि तिचे हात हातात घेत म्हणाला, वैदेही, तुझा चेहरा सगळं सांगतो. खरंच तुला वाटलं तू तुझं प्रेम माझ्यापासून लपवू शकलीस? ती दचकली. लाजेची ऊब तिच्या चेहऱ्यावर पसरली. विराजने अलगद तिच्या गालाला स्पर्श केला. मला आधीपासून माहिती होतं, तुला शब्दांची गरज नव्हती. मी तुझं प्रेम जाणवू शकत होतो. तो हलकासा हसला. तू स्वतःला खूप स्मार्ट दाखवायचा प्रयत्न करतेस, पण मनाने खूप साधी आहेस आणि मला तू अशीच आवडतेस. वैदेहीच्या डोळ्यात पाणी आलं. तुम्ही रागावले होते? नाही, तो म्हणाला. फक्त थोडा गोंधळलेला होतो, कारण इतकी महत्त्वाची गोष्ट तू फोनवर सांगितलीस आणि मी तुझ्यापासून इतका दूर होतो. तो काही क्षण थांबला. मी आयुष्यात कधी कोणत्याही स्त्रीला, जी माझ्या कुटुंबाचा भाग नाही, हे सांगितलं नाही की मी तिच्यावर प्रेम करतो. वैदेहीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. हो, नातेसंबंध झाले, अनेक अभिनेत्रींसोबतही, पण कधी असं वाटलं नाही की कोणासाठी हे शब्द मनातून येतील. त्याने तिच्या डोळ्यात पाहिलं. म्हणून मला हे फोनवर सांगायचं नव्हतं, मला तुझ्या डोळ्यात बघून सांगायचं होतं. त्याचा आवाज अधिक मृदू झाला. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो वैदेही. तिच्या डोळ्यांच्या कोपऱ्यातलं पाणी त्याने अलगद पुसलं. आपल्याला भेटून फक्त 1 महिना झाला असेल, पण मी तुझ्याशिवाय राहू इच्छित नाही. सकाळची माझी पहिली आठवण तू असतेस आणि रात्री झोपण्यापूर्वीचा शेवटचा विचारही तुझाच. वैदेहीचा श्वास अडकला. खरंच तुम्ही माझ्यावर प्रेम करता? वेड्यासारखं, तो हलकसं हसत म्हणाला. मनापासून, पूर्ण अस्तित्वाने. तो पुढे म्हणाला, तू पहिली स्त्री आहेस जिच्यासोबत लग्नाचा विचार माझ्या मनात आला. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तुम्ही माझ्यावर प्रेम करता? यावेळी तिच्या चेहऱ्यावर खात्रीचे हलके हसू उमटले. मला आज सगळ्यांसमोरून तुला घेऊन जायचं होतं. विराज म्हणाला, माझ्या कुटुंबाला तुला भेटवायचं होतं. मग तुला घरी घेऊन जाऊन सकाळपर्यंत माझ्याजवळ ठेवायचं होतं. पण त्याचा चेहरा पुन्हा गंभीर झाला. पण सिद्धार्थ कुलकर्णी आणि त्याचं कुटुंब सतत आपल्या आयुष्यात हस्तक्षेप करत आहेत. तो दात घट्ट आवडत म्हणाला, मला फक्त तू सुरक्षित हवी आहेस आणि तू फक्त माझी असावी असं वाटतं. वैदेहीने त्याचा चेहरा दोन्ही हातांनी धरला. मला काही फरक पडत नाही ते काय करतात, ती हलक्या आवाजात म्हणाली. माझ्यासाठी महत्त्वाचं फक्त हे आहे की आपण दोघं एकत्र आहोत. तिचा आवाज थरथरला. मी तुझ्यावर प्रेम करते विराज, ती रडत म्हणाली. सगळं खूप पटकन होत होतं आणि मला भीती वाटत होती की मी काहीतरी चुकवेन. म्हणून त्या रात्री फोनवर सगळं बोलून गेले. तिने अश्रू पुसले. मला वाटलं जर काही झालं आणि मी तुम्हाला माझ्या भावना सांगितल्याच नाहीत तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. तिने त्याच्याकडे प्रेमाने पाहिलं. मी तुमच्यावर खूप प्रेम करते. त्याने ते शब्द पुन्हा उगारले. मीही तुझ्यावर प्रेम करतो. त्याचा आवाज भावनांनी भरून आला होता. मला हे बोलायचं होतं तेव्हा तुझ्या डोळ्यात पाहत बोलायचं होतं, फोनवर नाही. वैदेही जोशीला आता सगळं समजलं. ती हळूहळू त्याच्या जवळ आली. तिचं कपाळ विराज मेहताच्या कपाळाला अलगद स्पर्शून गेलं. मला आधीच समजायला हवं होतं. मी सुद्धा सगळं नीट सांभाळू शकले नाही. विराजच्या मनात एखाद्या मऊ प्रकाशासारखी ऊब पसरली. आता पटकन एखादा कपडा घेऊन स्वतःला झाक, कारण या क्षणी माझी नजर तुझ्यावरून हटतच नाहीये. तो हलक्या हसण्यात म्हणाला, कारण मला तुला माझ्या आयुष्यात कायमचं सामावून घ्यायचं आहे. लग्नाच्या विधी संपल्यानंतर आणि खोलीतले सगळे बाहेर गेल्यावर विराज हलकसं हसला. त्याने एका हाताने तिच्या पायांखालून आणि दुसऱ्या हाताने पाठीला आधार देत वैदेहीला अलगद उचललं. चल, आता बघ मी तुझी माफी कशी मागतो. वैदेहीच्या ओठांवर नकळत हसू उमटलं. दोघेही पलंगाच्या मधोमध शांतपणे बसले. विराज तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, तू खूप सुंदर आहेस. मला अजूनही समजत नाही एका घरात तुझ्यासारखी इतकी सुंदर मुलगी आणि तुझी बहीण ईशा इतकी वेगळी कशी निघाली. वैदेही हलकीशी हसली. मलाही माहीत नाही, पण मला वाईट वाटतं की ती तुझ्या आयुष्यात आली आहे. माहिती आहे, विराज शांतपणे म्हणाला. ती मंद आवाजात म्हणाली, पण आता मला काही फरक पडत नाही. लग्नानंतर तर अजूनच नाही. आता वाटेत कोण आलं, काय झालं, मला फक्त एवढंच हवं आहे की माझा मार्ग तुझ्यासोबत असावा. विराजच्या चेहऱ्यावर कोमल हसू उमटलं. तुझी ही गोष्ट मला खूप आवडली. त्याने तिच्याकडे प्रेमाने पाहिलं. आणि हो, मी पाहिलंय तू पार्टीतला ड्रेस कपाटात टांगून ठेवला आहेस. तो चिडवत म्हणाला. तो तुला किती सुंदर दिसत होता. हे अजूनही माझ्या डोक्यातून जात नाही. खरंच तुम्ही ना, वैदेही लाजत म्हणाली. ती हलक्या मिश्किलपणे हसली. मग तुम्हाला कदाचित थोडी निराशा होईल. का बरं, विराजने भुवया उंचावत विचारलं. कारण पार्टीसाठी जो खास ड्रेस घातला होता तो आता नाहीये. असं का, तो हसत म्हणाला. मग माझ्यासाठी तरी अजूनच चांगली गोष्ट झाली. त्यांच्या नजरा एकमेकात हरवल्या.
वातावरणात एक शांत ऊब होती. भूतकाळातील वेदना मागे सोडून नव्या सुरुवातीची. विराजने तिच्या चेहऱ्याला अलगद स्पर्श केला आणि वैदेहीनेही त्या जवळीकीत स्वतःला मोकळं सोडलं. त्या क्षणी दोघांमध्ये शब्दांपेक्षा जास्त काहीतरी होतं. विश्वास, आपुलकी आणि एकमेकांसोबत आयुष्यभर चालण्याचं नातं. पण आज लग्नानंतर विराज मेहताच्या नजरेत एक वेगळीच कोमलता आणि आपलेपणा दिसत होता. तो थोडासा मागे सरकला आणि तिच्या डोळ्यात पाहत हलक्या आवाजात म्हणाला, मी तुला खूप मिस केलं होतं. मला तुझी खूप गरज होती. वैदेही जोशी हसत म्हणाली, मी तर तुम्हाला थांबवत नाहीये. उलट या नाईट गाऊनमध्ये मी आधीपासूनच तयार आहे. ती हलक्या मिश्किल स्वरात पुढे म्हणाली, फक्त तुम्हीच अजूनही पूर्ण सूटमध्ये आहात. विराज हसला. त्याने शांतपणे जॅकेट बाजूला ठेवलं, बूट काढले. त्याची नजर मात्र सतत वैदेहीच्या चेहऱ्यावरच होती. तो तयार होत असताना वैदेही त्याच्याकडे कौतुकाने पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर कलाकाराच्या नजरेतून उमटणारी उत्सुकता स्पष्ट दिसत होती. विराज, ती हलक्या आवाजात म्हणाली, तुम्हाला माहिती आहे ना, तुमची बायको एक आर्टिस्ट आहे. तो हसत तिच्याकडे पाहू लागला. मला तुमचं पोर्ट्रेट काढायचं आहे आणि कधीतरी तुमचं मातीचं शिल्पही बनवायचं आहे. तुमचं व्यक्तिमत्व, तुमचा आत्मविश्वास सगळंच खूप प्रभावी वाटतं. ती त्याच्याकडे एकटक पाहत म्हणाली, मला तुम्हाला वेळ देऊन समजून घ्यायचं आहे. तुमच्या प्रत्येक भावनेला, प्रत्येक छटेला माझ्या कलेत उतरवायचं आहे. विराज मोठ्याने हसला. अगं माझ्या जीवा, तू मला खरंच हसवतेस. तो प्रेमाने म्हणाला, तुला कल्पनाही नाही तू मला आतून किती आनंद देतेस. त्याने तिचा नाजूक हात अलगद हातात घेतला. तुझ्यासोबतचा प्रत्येक क्षण खूप छोटा वाटतो. तो हळू आवाजात म्हणाला, फक्त तुझं सौंदर्य नाही, तुझे विचार, तुझं मन, तुझं सगळंच मला तुझ्याकडे खेचतं. मी तुझ्यात हरवत चाललोय. वैदेहीच्या चेहऱ्यावर हलकी लाज उमटली. दोघं पलंगावर एकमेकांच्या जवळ शांतपणे पडून राहिले. खोलीत निवांत शांतता होती. जणू भूतकाळातील सगळ्या वेदना मागे सोडून नवीन आयुष्याची सुरुवात त्यांच्यासमोर उभी होती. विराज तिच्याकडे पाहत म्हणाला, मी तुझ्यासोबत सगळं जगायचं आहे. आनंद, राग, चांगले दिवस, कठीण क्षण, सगळं. तू रडलीस तर तुला आधार द्यायचा आहे. तू दुःखी असशील तर तुला पुन्हा हसवायचं आहे. मला कधीच तुझ्या अश्रूंचं कारण व्हायचं नाही. वैदेहीने अलगद त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं. मलाही हे सगळं आवडतं. ती मंद हसत म्हणाली, विशेषतः ते क्षण जेव्हा शेवटी सगळं ठीक होईल. त्याने तिच्या कपाळावर हलकं चुंबन दिलं. मग आपण खूप बोलू, खूप हसू आणि कदाचित वेळ कसा गेला तेही कळणार नाही. तो हसत म्हणाला. वैदेही त्याच्याजवळ अजून सरकली. त्याच्या उपस्थितीत तिला एक विचित्र शांतता मिळत होती. जणू ती अखेर योग्य ठिकाणी पोहोचली होती. त्या रात्री दोघांमध्ये फक्त जवळीक नव्हती, तर विश्वास, प्रेम आणि आयुष्यभर एकमेकांसोबत चालण्याचं एक शांत वचन होतं. वैदेही जोशी विराज मेहताच्या मिठीत शांतपणे विसावली होती. त्याच्या जवळ असताना तिला नेहमीच एक सुरक्षित आणि आपुलकीची दुनिया मिळाल्यासारखं वाटायचं. तिने अलगद त्याच्या छातीवर डोकं ठेवलं आणि मंद आवाजात म्हणाली, मी तुमच्यावर प्रेम करते. विराज हलकंसं हसला. मीही. पण आता थोडा आराम करायला हवा. आजचा दिवस खूप थकवणारा होता. तो म्हणाला आणि मिश्किलपणे जोडून म्हणाला, थोडी विश्रांती, मग पुढची फेरी. वैदेही नकळत हसली. प्रेम व्यक्त केल्यानंतरही विराज तसाच होता. मनमोकळा, खरा आणि तिच्यावर जीवापाड प्रेम करणारा. काही वेळाने वैदेही हॉलमध्ये बसून तिच्या आजी सुमनजींचं स्केच काढत होती. तिच्या चेहऱ्यातील ताकद, आत्मविश्वास आणि आयुष्यभराचा अनुभव कॅनव्हासवर उतरवण्याचा ती प्रयत्न करत होती. तेवढ्यात विराज ऑफिसचं काम आटोपून आला. त्याने तिच्या डोक्यावर हलकंसं चुंबन घेतलं आणि स्केचकडे पाहून हसत म्हणाला, अरे वा, आजी अजूनही खूप रुबाबदार दिसतात. दोघं हसत गप्पा मारू लागले. विराजने सांगितलं की त्याच्या आईने आज कुटुंबासोबत डिनर ठेवला आहे, कारण मागचं फॅमिली डिनर नीट झालं नव्हतं. वैदेही हसून म्हणाली, हो, मला सगळ्यांशी नीट बोलायलाही वेळ मिळाला नाही. नंतर गप्पा प्रवासावर वळल्या. वैदेहीने सांगितलं की तिला नेहमी नवीन देश, संस्कृती आणि शहरं पाहायची इच्छा होती. लंडन, पॅरिस, टोकियो, सिडनीसारखे ठिकाणं. विराज तिच्याकडे प्रेमाने पाहत म्हणाला, मी तुला सगळीकडे घेऊन जाईन, पॅरिसही, लंडनही. आणि तुला आवडलं तर एखाद्या सुंदर डोंगरात टेंटमध्ये राहूनही प्रवास करून. त्याचं बोलणं ऐकून वैदेहीच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू उमटलं. तिला पहिल्यांदाच वाटत होतं कदाचित आता तिची स्वप्न खऱ्या अर्थाने जगायला सुरुवात होणार होती. स्पेन आणि इटलीचं नाव घेत वैदेही जोशी हलकंसं हसली. पण तुम्ही खूप बिझी माणूस आहात. असे लोक जगभर फिरायला सहज निघू शकत नाहीत. विराज मेहता तिचा हात हातात घेत शांतपणे म्हणाला, जिथे मी असतो तिथून संपर्क ठेवणं शक्य असतं. खरं सांगायचं तर आता कामाचा कंटाळा यायला लागलाय, विशेषतः अलीकडच्या सगळ्या गोंधळानंतर. तो घराभोवती नजर फिरवत पुढे म्हणाला, हे घर आवडतं मला, पण आता यात काही नवीन वाटत नाही. मला काहीतरी वेगळं करायचं आहे, काही सर्जनशील. वैदेहीने उत्सुकतेने विचारलं, मग सगळं सोडून नवीन सुरुवात करायची संधी मिळाली तर काय कराल?
विराज काही क्षण विचारात पडला. एक छोटंसं फार्म हाऊस, शेती, भाज्या, काही कोंबड्या. फार मोठं काही नाही, पण स्वतःच्या हाताने काम करण्याची मजा वेगळी असते. वर्षातून 1-2 प्रोजेक्ट घेईन, बाकी शांत आयुष्य. वैदेही गंभीरपणे म्हणाली. मग तसं का करत नाहीत? तो हलकंसं हसला. आयुष्य इतकं सोपं नसतं, नेहमी काहीतरी समोर येतच. इतक्यात त्याचा फोन वाजला. पहा, कामाने पुन्हा हाक मारली. वैदेही हसत म्हणाली. फोनवरून कळालं की सुजाता नावाची स्त्री वैदेहीला भेटायला आली होती, स्वतःला तिची आई म्हणत. विराजने वैदेहीकडे पाहिलं. मी राहू का तुम्हाला एकटं सोडू? वैदेहीने त्याचा हात पकडला. नाही, मला हवंय तुम्ही माझ्या आईला भेटा. काही वेळात सुजाता तिची आई आत आली. वैदेहीने लगेचच जाणवलं आई खूप थकलेली दिसत होती. चेहऱ्यावर चिंता, डोळ्यात थकवा. आई, सगळं ठीक आहे ना? वैदेहीने विचारलं. सुजाता मंद आवाजात म्हणाली, फक्त तुला भेटायचं होतं. तुझी खूप आठवण येत होती. वैदेहीने ओळख करून दिली. आई, हे विराज मेहता. आणि विराज ह्या माझ्या आई. विराजने आदराने नमस्कार केला आणि चहाची विचारपूस केली. गप्पांमध्ये विषय ईशाकडे वळला. सुजाताने सांगितलं की ईशाला वाटलं होतं वैदेही आणि विराजमध्ये काही भांडण झालंय. त्यावर विराजचा चेहरा गंभीर झाला. तसं काही नाही, तो शांत पण ठाम आवाजात म्हणाला. पण तिचं वागणं स्वीकारण्यासारखं नव्हतं. तिने वैदेहीचा अपमान केला आणि माझ्याशीही अयोग्य वागण्याचा प्रयत्न केला. सुजाता क्षणभर गप्प झाली. तिच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. विराजच्या शब्दात राग नव्हता, पण वैदेहीसाठी उभं राहण्याची ठाम तयारी होती. सुजाता थकलेल्या आवाजात म्हणाली. ईशाचं मन आता पूर्णपणे अस्थिर होत चाललंय. तिला असं वाटतंय की वैदेहीकडून सगळं हिरावून घ्यायचं आहे. तिने एक खोल श्वास घेत कपाळ चोळलं. दिवसेंदिवस तिची अवस्था आणखी वाईट होत चालली आहे. औषधंसुद्धा नीट घेत नाही आणि मीही आता खूप थकून गेले. तिच्या आवाजात हतबलता स्पष्ट जाणवत होती. जर तिने अजून एकदा हेच बोललं की सिद्धार्थ कुलकर्णी तिची फसवणूक करतोय किंवा वैदेहीने तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय, तर कदाचित माझा संयम सुटेल. तिने वैदेहीकडे पाहिलं. तुला घरी येऊ द्यायला नको होतं कदाचित. त्यानंतर ती अजून हट्टी झाली आहे. वैदेही शांत पण ठाम आवाजात म्हणाली. आई, ती आधीपासूनच अशीच होती. यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत हा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. पुढच्या 1 ते 2 भागांमध्ये ही कथा संपेल. धन्यवाद.